गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावाने चांग भलच्या गजराने दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले असून उद्या शनिवार दिनांक 12 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सज्ज झाले असून दर्शन रांग, पार्किंग, अन्नछत्र भक्तांनी गजबजून गेले आहेत। संपूर्ण यात्रेवर 2000 पोलीस आणि 115हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे। लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। माघ महिन्यात ज्योतिबाचे 5 खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरत असते। चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो। यासाठी पहाटे 5 ते 6 वाजता ज्योतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो। साधारण सकाळी नाथांची महावस्त्र व अलंकारिक पूजा केली जाते। दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान मुख्य यात्रेला प्रारंभ होतो। श्री केदारलिंग देव ज्योतिबा देवाच्या यात्रेची सर्व तयारी झालेली आहे। 12 एप्रिल रोजी यात्रा आहे आणि आजपासूनच काही भक्तजन भाविकजन या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था, टेम्पररी ज्या काही व्यवस्था आपल्याला करावी लागतात, शौचालय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, रांगेचं व्यवस्थापन, हे सगळं नियोजन झालेलं आहे। प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे। तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आवाहन आहे, त्यांनी दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने ज्या काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं, नियमांचं पालन करावं, जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल। नमस्कार, माझं नाव विश्वजित अमर ठाकरे, ज्योतिबा डोंगरवरील हक्केदार पुजारी। चैत्र यात्रा यावेळी यमाई देवीकडे जाऊन आपलं पालखी सोहळा यमाई देवीच्या इथे प्रस्थान होऊन तिथे जमदाग्नी यांच्यात एकच शिके कॅटरे समुदायांचा विवाह संपन्न होतो। त्यावेळी प्रत्येक गावातील सासनगाडी असेल मानाच्या, या 108 मानाच्या काठ्या सोडून इतर अनेक प्रत्येक गावोगावी भक्तिमय याच्या वातावरणातून सर्वजण आपल्या इथे सासनगाड्या घेऊन येतात। त्याची उंची कमीत कमी सरासरी 40 ते 45 फूट असते, जेणेकरून प्रशासनाने याचा हे घेतला आहे की जास्तही मोठी नको आणि जास्तही लहानही नको, कारण का धोका पातळी या गर्दीच्या पिरियडमध्ये सर्व सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे, यासाठी या सोहळा संपन्न केला होता। त्यामुळे यामध्ये सासनगाड्यांचाही सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे। कशा पद्धतीने चैत्र यात्रेचा उत्सव साजरा केला जातो? प्रत्येक गावातून सर्व लोक भक्तिभावाने आलेले असतात। ज्यावेळी पालखी सोहळा 5:30 ला मंदिरातून बाहेर पडतो त्यावेळी सर्व भाविक भक्त आपले सर्व सुख दुःख विसरून पालखीवरती गुलाल खोबरं हे भक्तिभावाने उधळण्यासाठी येत असतात। त्यामुळे जो आनंद त्यांना या सोहळ्या निमित्ताने मिळतो तो 12 एप्रिल रोजी आपल्याला पाहता येईल। तरी आतापर्यंत 108 सासनगाड्या नोंदणीकृत आहेत। इतर गावातून येणाऱ्या या वेगळ्या सासनगाड्या आहेत, प्रत्येकाची भावनाही वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक गावातून एक सासनगाडी येतच असते। असे काय आपण सांगू शकत नाही की हजाराच्या घरात आहेत। सासनगाडीची उंची कमीत कमी 40 ते 45 फूट ही प्रशासनाने दिलेली आहे आणि प्रत्येक गावातून ही सासनगाडी कोण चालत आणू शकतो, कोण ट्रॅक्टर मधून, हे अशा आणतात। परत त्या काठ्या मंदिरामध्ये आल्यानंतर इथे पूजन करून इथून ते उचलून यमाई मंदिरापर्यंत ती भेटीसाठी नेली जाते। काय स्वरूप? प्रत्येकाचं स्वरूप वेगळं असतं। ज्या मानाच्या काठ्या आहेत त्या काही काठ्यांना रेशमी कापड वापरलं जातं, काही काठ्यांना आपलं वेल्वेट मध्ये वापरले जातात। हे प्रत्येकाच्या काठीनुसार त्यांचा हे ठरलेला आहे। वरती रेशमी गोंडा, एक झेंडा, त्याला नवारपट्टी वगैरे सर्व गुंडळून 3 काढण्या वगैरे याच्या साहाय्याने ती काठी उभा केली जाते। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, ज्योतिबा मंदिरातील सर्व पुजारी व मानाच्या सासनकाठ्याचे प्रमुख यावेळी उपस्थित असतात। परंपरेनुसार उद्या शनिवारी पहाटे 5 वाजता शासकीय अभिषेक होणार आहे। दुपारी 12 वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ होईल। दरवर्षी यात्रेसाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होत असतात, त्यामुळे पोलिसांकडून आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात येत असतं। यंदा भाविकांना सुटसुटीतपणे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन मंडपातील 4 मजली दर्शन रांगेसाठी वापरण्यात येत आहे। ठिकठिकाणी पंखे बसवण्यात आले असून अनेक ठिकाणी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत, तसेच अग्निशमन विभाग कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत। तर घर बसल्या भाविकांना दर्शन व्हावं यासाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डोंगरावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी पोलिसांचे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत।
तसेच पोलीस अधीक्षक 1, अप्पर अधीक्षक 2, उप अधीक्षक 6, निरीक्षक 25, उपनिरीक्षक 70, महिला पोलीस, वाहतूक पोलीस, शीघ्र कृती दल, RCP, होमगार्ड, SRP असे 2000 वर पोलीस तैनात आहेत। ज्योतिबा डोंगर परिसरात 34हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून शासन काठीधारकांना स्वतंत्र वाहनतळ आणि स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आलाय। या संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले आहेत। यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी विविध सामाजिक संघटनांकडून अन्नछत्र सुरू करण्यात येतं। यंदा देखील सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला प्रारंभ झाला। अन्नछत्रासाठी 400हून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा देत असून मोठ्या प्रमाणात भाविक सेवेचा लाभ घेत आहेत।